काय वाटतंय? आमच्या सर्वांचे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी वेळोवेळी निवडणुकीच्या कालावधीमध्ये या गोष्टींची पोलखोल केलेली होती। ह्या सगळ्या फसव्या योजना आहेत आणि हे फक्त निवडणुकीपुरतच हे सांगितलेलं आहे आणि निवडणुकीनंतर याचे वाईट परिणाम या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला भोगावे लागणार आहेत। आणि आता आपण 2 महिन्यामध्ये बघताय की आता जी लाडकी बहीण आहे यामध्ये सुद्धा जाचं काटे आणि शर्ती लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातंय। मध्यरात्री केलेली 15% भाडेवाढ आहे, एकीकडे हाफ तिकीट म्हणायचं आणि पूर्ण तिकिटापर्यंत ही भाडेवाढ करून त्यांचे तिकीट न्यायचं। म्हणजे हे जे काम सरकारचं चाललेलं आहे ते खोटे आश्वासनं द्यायची, सत्तेमध्ये यायचं आणि परत मनमानी कारभार करायचं, एखादी हिटलरशाही सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं काम हे महायुती सरकार या महाराष्ट्रामध्ये करत आहे। आणि म्हणून आमच्या महिला भगिनी, सर्वसामान्य महिला भगिनी या एसटीनं प्रवास करत असतात, सर्वसामान्य नागरिक एसटीनं प्रवास करत असतात। एसटीचे अनेक असे प्रश्न आहेत की या ठिकाणी मी आता सगळेच बोलत नाही, पण एसटीचा कारभार हा अत्यंत गलथानपणे या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये चाललेला आहे आणि या कारभाराचा आम्ही या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीनं, वाळवा तालुका, इस्लामपूर शहर या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतोय।